तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ऑटिझम हा बरा होतो पण 100% निघून नाही जात. ऑटिझमचे इन्सिडेंट्स आता 36 मधल्या एका मुलाला ऑटिझम आढळून येतो. तो दंगा करतोय किंवा तो ओरडतोय आणि तो कानावर हात ठेवतोय किंवा खाली लोळतोय, तर त्याचा हसू न करता एखाद्याने पुढे होऊन विचारावं की आईला त्या की बाबा तुला काही मदत हवी आहे का, हाऊ कॅन आय हेल्प. हे आपल्या सगळ्यांच्याकडून अपेक्षित आहे. पहिलं आपण ऑटिझमची लक्षणं जाणून घेऊ, ज्याच्यामध्ये मूल जे असतं ते आय कॉन्टॅक्ट नाही करत, एका ठिकाणी स्थिर बसू शकत नाही, जर एका ठिकाणी बसलं तर फक्त स्वतः खेळत राहतो, तो दुसऱ्या मुलांच्या बरोबर खेळू शकत नाही. त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्टेड इंटरेस्ट म्हणजे एकाच गोष्टीबरोबर खेळत राहणं, म्हणजे गाडी जर असेल तर त्याच्या चाकाबरोबर खेळत राहणं, दरवाजाला नॉब असेल, कडी असेल तर सतत ती उघडझाप करत राहणं. जेनेटिक जर प्रॉब्लेम असेल तर आपण जेनेटिक टेस्टिंग करतो, पण त्याआधी जे बाळाला क्लिनिकली दिसतंय, जे बाळाच्या सवयी आहेत, जी लक्षणं आहेत, ती दुरुस्त करण्यामागे आपल्याला काम करणं खूप गरजेचं असतं. ऑटिझमच्या मुलांची बुद्धिमत्ता चांगली असते, मानसिक आणि बौद्धिक ह्या दोन्ही गोष्टी चांगल्याच असतात ह्या मुलांच्या. फक्त थोडंसं सुरुवातीपासून सपोर्ट लागतो मुलांना, आणि मुलं जेव्हा एकदा इंडिपेंडेंट होतात तेव्हा ते व्यवस्थित पद्धतीने फंक्शन करू शकतात. नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी दळवी. ऑटिझम हा शब्द आपण अनेकदा ऐकतो. ऑटिझम म्हणजे काय, तो कसा होतो, त्याची लक्षणे काय काय आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्या बरोबर आहेत बालमेंदू विकास तज्ञ डॉक्टर दीप्ती चव्हाण मॅडम. वेलकम मॅडम. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत. गेली 12 वर्ष त्या या ऑटिझमवर कोल्हापुरात काम करत आहेत. पाहूया त्यांची छोटीशी ओळख. तर मॅडम, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की स्वमग्नता म्हणजे काय? सो आपण सुरुवात इथून करू की 2 एप्रिल हा जो दिवस असतो, दरवर्षी स्वमग्नतासाठी अवेअरनेस डे म्हणून सेलिब्रेट केला जातो ऑल ओव्हर द वर्ल्ड. हा WHO थ्रू आपण सेलिब्रेट करतो, आणि याच्यामध्ये स्वमग्नता ऑटिझम अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो, हे आपण क्रिएट करतो जनजागृतीसाठी, लेमॅनला म्हणजे सगळ्या लोकांना ह्याच्याबद्दल माहिती मिळावी म्हणून. तर स्वमग्नता म्हणजे काय, तर स्वमग्नता हे आहे स्वतःत मग्न राहणं. इट इज अ व्हेरी सेल्फ एक्सप्लेनेटरी वर्ड. ऑटिझम ज्या मुलांना असतो ती मुलं स्वतःत मग्न असतात, त्यांना वस्तुमग्नता जास्त असते व्यक्तिमग्नतापेक्षा. त्यामुळे ही मुलं एकटीच खेळतात, दुसऱ्यांशी संभाषण नाही साधू शकतात, अशा पद्धतीचे त्यांची लक्षणं दिसून येत असतात. याला स्वमग्नता असं म्हणतात. तर मग याची लक्षणे कोणत्या वयात दिसून येतात? स्वमग्नतेची लक्षणं तसं बघायला गेलं तर खूप अवेअर आणि अलर्ट पेरेंट असेल तर साधारण 1-1.25 वर्षानंतर लक्षात यायला लागतात. पण आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघतो की 2-2.5 वर्षानंतर मूल आमच्याकडे येतं, कारण 2-2.5 वर्षाला भाषा डेव्हलप झालेली पाहिजे. आणि जेव्हा हे भाषा किंवा संभाषण डेव्हलप होत नाही तेव्हा बालकांच्या लक्षात यायला लागतं की आपल्या मुलाला काहीतरी वेगळेपण आहे ह्याच्यात. ऑटिझमची लक्षणं दिसल्यास पालकांनी काय केलं पाहिजे? तर पहिलं आपण ऑटिझमची लक्षणं जाणून घेऊ, ज्याच्यामध्ये मूल जे असतं ते आय कॉन्टॅक्ट नाही करत, एका ठिकाणी स्थिर बसू शकत नाही, जर एका ठिकाणी बसलं तर फक्त स्वतः खेळत राहतो, तो दुसऱ्या मुलांच्या बरोबर खेळू शकत नाही. काही हावभावांचे पुनरावृत्ती करत राहतो, म्हणजे हात फ्लॅपिंग करणं किंवा डोकं हलवणं किंवा उड्या मारणं, गोल फिरणं, अशा पद्धतीचे रेपिटेटिव्ह ऍक्टिव्हिटीज आणि रेपिटेटिव्ह जेस्चर्स हे मुलं करतात. त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्टेड इंटरेस्ट म्हणजे एकाच गोष्टीबरोबर खेळत राहणं, म्हणजे गाडी जर असेल तर त्याच्या चाकाबरोबर खेळत राहणं, दरवाजाला नॉब असेल, कडी असेल तर सतत ती उघडझाप करत राहणं, अशा रेपिटेटिव्ह ऍक्टिव्हिटीज मध्ये मुलं इन्व्हॉल्ड असतात. त्याचबरोबर आपण त्यांच्या खाण्यापिण्याच्या तक्रारी बघतो, त्यांना विशिष्ट पद्धतीचे खाद्यपदार्थ आवडत नाहीत, कोरड्या गोष्टी जास्त खायला आवडतात, किंवा चावण्यामध्ये त्रास असतो की चावून खात नाहीत, परत झोपेचे अभाव असतात, झोप होत नसते ह्या मुलांची व्यवस्थित, मग खूप ऑड टायमिंग्सला मुलं झोपत असतात. सो ह्या सगळ्या ही सगळी जी लक्षणं आहेत ती लक्षात घेऊन पालकांनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. ऑटिझम हा कशामुळे होतो? ऑटिझमची विविध कारणं आहेत होण्यासाठी. मेन एक कारण असतं की जेनेटिक असू शकतं, की अनुवंशिकता ज्याला आपण म्हणतो ते असू शकते. पण तसं बघायला गेलं तर तुम्ही ऑटिझमचं कारण असं पिनपॉइंट नाही करू शकत. ऑटिझमचं कारण शोधत बसण्यापेक्षा बाळाला जर ऑटिझमची लक्षणं असतील तर त्याची ट्रीटमेंट त्वरित चालू करणं हे महत्वाचं आहे. सो आमचं एक ब्रीदवाक्य आहे ज्याला आम्ही म्हणतो त्वरित निदान व त्वरित उपचार, अर्ली आयडेंटिफिकेशन अँड अर्ली इंटरव्हेन्शन. सो ऑफकोर्स जेनेटिक जर प्रॉब्लेम असेल तर आपण जेनेटिक टेस्टिंग करतो, पण त्याआधी जे बाळाला क्लिनिकली दिसतंय, जे बाळाच्या सवयी आहेत, जी लक्षणं आहेत,
ती दुरुस्त करण्यामागे आपल्याला काम करणं खूप गरजेचं असतं. मग अशा मुलांवर कोण उपचार करू शकतं? हा एक खूप मोठा महत्वाचा प्रश्न आहे, कारण आजकाल ऑटिझमचं अवेअरनेस हे सगळ्यांनाच झालेलं आहे. पण महत्वाचं काय आहे, पालकांनी आणि सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे की ऑटिझमची ट्रीटमेंट हे विशिष्ट व्यक्ती करू शकतात, जसं बाल मेंदू विकास तज्ञ, आणि त्यांच्याबरोबर एका टीमनी काम केलं पाहिजे. इंडिव्हिज्युअली कोणी माणूस याची ट्रीटमेंट नाही करू शकत. सो जेव्हा एखाद्या, ज्याला आम्ही म्हणतो होलिस्टिक अप्रोच, सो ऑटिझम मध्ये इट इज अ ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. ऑटिझम हा एक प्रकारचा आजार नाही, हा एक स्पेक्ट्रम असतो. सो ह्याला आम्ही न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर म्हणतो. मग त्याच्यामध्ये भाषेचा अभाव, एकाग्रतेचा अभाव, अभ्यासाचा प्रॉब्लेम, सामाजिक वातावरणात वागण्याचा प्रॉब्लेम, ह्या सगळ्या गोष्टी येतात. सो जेव्हा ही टीम असते, वेन अ डेव्हलपमेंटल टीम इज वर्किंग विथ अ चाइल्ड, तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे पीडियाट्रिक न्यूरोफिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, रेमेडियल टीचर, स्पेशल एज्युकेटर, सायकोलॉजिस्ट, ह्या सगळ्या व्यक्तींचा समावेश असणं गरजेचं आहे. एक व्यक्ती म्हणू शकत नाही की हा आता स्पीचचा प्रॉब्लेम आहे तर फक्त मी स्पीचवर काम करणार, आता सेन्सरीचा प्रॉब्लेम आहे तर फक्त मी सेन्सरी. तर ह्या सगळ्यांना बांधून ठेवणारा एक दुवा म्हणजे महत्वाचा आहे बाल मेंदू विकास तज्ञ. सो पीडियाट्रिक डेव्हलपमेंटल न्यूरोलॉजिस्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. जर तुमच्या बाळाच्या आयुष्यात ऑटिझम हे आलेलं आहे, ही न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर जर तुमच्या मुलाच्यात असेल, तर यू हॅव टू सीक प्रॉपर काउन्सिलिंग. कारण आजकाल सर्रास प्रत्येक कोपऱ्यावरती ऍक्टिव्हिटीज घेणारे व्यक्ती तयार झालेले आहेत, आणि प्रत्येक जण म्हणतो की आम्ही ऑटिझम ट्रीट करू शकतो आणि आम्ही ऑटिझम 100% बरा करू शकतो. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ऑटिझम हा बरा होतो, पण 100% निघून नाही जात. तर ह्याच्या मागचं टार्गेट असं असतं, ट्रीटमेंट प्लॅन करण्याच्या मागचं टार्गेट असं असतं की ते मूल इंडिव्हिज्युअल झालं पाहिजे, त्याला उदरनिर्वाह करता आला पाहिजे, आणि समाजात वावरण्याची त्याची कपॅसिटी नॉर्मल व्हायला पाहिजे, आणि ही होऊ शकते, हे महत्वाचं आहे. कोणीही इंडिव्हिज्युअल माणूस जर क्लेम करणार असेल की मी हे बरं करू शकतो, तर पालकांनी सावध राहावं. आणि जर नुसतं तोंडी सगळ्या गोष्टी मिळणार असतील तरीही पालकांनी सावधतेने काम केलं पाहिजे. कारण जर ह्या मुलांचा आराखडा बनवला नाही ट्रीटमेंटचा, तर त्या ट्रीटमेंटच्या आराखड्याला पूर्णत्वाला नेता येत नाही. सो पालकांनी जागरूक राहून हे समजून घेणं गरजेचं आहे की जर एखादा व्यक्ती त्यांचा ऑटिझम ट्रीट करत असेल, तर त्या बाळाचा पूर्ण प्रवास 3 महिन्याचा, 6 महिन्याचा, वर्षभराचा जो काय असेल तो लेखी मिळणं खूप गरजेचं आहे. आणि देन यू नो दॅट द पर्सन, जो व्यक्ती तो करतोय, ते जेन्युइनली प्रॅक्टिस करतात की नाहीत. मग ह्याच्या उपचार पद्धती कशा असतात? सो उपचार पद्धती विविध प्रकारच्या असतात. सुरुवात आमची होते बाळाचं असेसमेंट करण्यापासून, की बाळाला कोणकोणत्या डोमेन्स मध्ये प्रॉब्लेम आहेत. सगळीच मुलं सारखी नसतात ऑटिझमची. तुम्ही 4 मुलं पाहिलं, असं म्हणतात की इफ यू नो 1 पर्सन विथ ऑटिझम, यू ओनली नो 1 पर्सन विथ ऑटिझम. म्हणजे काय की ऑटिझमचं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती किंवा एक मूल दुसऱ्या मुलासारखं नसतं. सो प्राथमिकता आपल्याला ही तपासणी करावी लागते की बाळाचे प्रायमरी प्रॉब्लेम्स काय आहेत. त्याच्याबरोबर त्याच्या कुटुंबाचं सायको एज्युकेशन, म्हणजे त्यांना सांगणं की आपल्या बाळाला काय प्रॉब्लेम आहे, आणि कुटुंबाचं इन्व्हॉल्वमेंट हेही खूप महत्वाचं आहे. सो प्लॅनिंग हे कुटुंबाला गृहीत धरूनच केलं पाहिजे. असं होत नाही की डॉक्टरांनी टीम फक्त काम करते आणि कुटुंब त्याच्यातून बाहेर आहे. मग या ऑटिझम डायग्नोसिस असलेल्या मुलांचा शालेय प्रवास कसा असतो? आता खूप महत्वाचं हे आहे सगळ्यांनी जाणणं की ऑटिझमच्या मुलांची बुद्धिमत्ता चांगली असते. त्याला आकड्यांमध्ये बंध आपण नाही करू शकत. सो युजली काय होतं की ऑटिझम आहे म्हटल्यावरती 2 आणि 3 वर्षाच्या मुलांचे बुद्धिअंक करा म्हणून सांगितलं जातं. तर हे फार चुकीचं आहे. बुद्धिअंक जो आहे तो 6 वर्षानंतरच कुठल्याही बाळाचा केला जातो. आणि बुद्धिअंक करण्याचं कारण महत्वाचं आहे. नुसतंच बघायचंय बुद्धी आहे का, आणि म्हणून तुम्ही एखाद्या ऑटिस्टिक नॉन व्हर्बल न बोलणाऱ्या मुलाचा बुद्धिअंक केला तर तो मतिमंदच येणार आहे. त्यामुळे खूप सतर्क राहायला पाहिजे की उगाच आपलं काहीतरी प्रॉब्लेम आहे, बोलत नाही, मग बुद्धी कमी असेल म्हणून बुद्धिअंक करणं काय गरजेचं नाहीये. सो जसं मी म्हटलं की हा मुलांचा शालेय प्रवास चांगला असतो. आता एक सुंदर बाब अशी आहे की आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एक बोर्ड आहे ज्याला आपण म्हणतो NIOS बोर्ड, विच इज अ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. हा बोर्ड जो आहे हा रेग्युलर बोर्ड आहे, हा CBSEचा पॅरलल बोर्ड आहे, आणि ह्या बोर्डमध्ये सगळ्यात जास्त सुविधा आहेत ऑटिझमच्या मुलांसाठी अभ्यासाची रिलेटेड. सो हा बोर्ड सगळ्यात सुंदर आहे मुलांसाठी. पण अदरवाईज पण सगळी मुलं रेग्युलर स्कूलमध्ये जाऊ शकतात. पण थोडंसं कसं असतं की त्यांना रेमेडियल सपोर्ट किंवा टीचर्सचा अवेअरनेस, त्यांच्या मित्रवर्गाचा अवेअरनेस हे खूप गरजेचं असतं, कारण त्या मुलांना सपोर्ट लागतो थोडा टू मिक्स इन अ बिगर एन्व्हायरमेंट. मग त्यांच्या मानसिक आणि बौद्धिक स्वास्थ्याबद्दल काही सांगू शकाल का?
आता मानसिक स्वास्थ्य ऑटिझमच्या मुलांचं आणि त्यांच्या पालकांचं हे खूप महत्वाचं आहे. कारण जेव्हा सुरुवातीला ऑटिझमचं डायग्नोसिस मिळतं तेव्हा पालकांना हे वाटतं की अरे बापरे, आता हे काय डोंगर कोसळला माझ्यावरती आणि माझं मूल वेगळं का आहे आणि माझं मूल असं का आहे, हे प्रश्न भेडसावत राहतात पालकांना. सो पालकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की हे मूल जे आपलं वागतंय किंवा ज्या मुलाला आपल्याला जो त्रास होतोय आपल्या तो मुद्दामून नाहीये, हे महत्वाचं आहे. आणि त्या मुलाला नॉर्मल किंवा मेन स्ट्रीम मध्ये येण्यासाठी मदत करणं हे खूप गरजेचं आहे. पण हा असाच आहे, हा असाच वागतो म्हणून त्याला जर सारखं हिणवलं गेलं तर त्या मुलाचं मानसिक स्वास्थ्य डेंजर झोन मध्ये जाऊ शकतं. सो जसं जसं मूल मोठं होत जाईल तसं तसं त्याचीही तयारी झाली पाहिजे की आपल्याला काही डिफिकल्टीज जात आहेत आणि त्या डिफिकल्टीज टॅकल करण्यासाठी मी विशिष्ट पद्धतीने काम करू शकतो. हा कॉन्फिडन्स बिल्डिंग खूप महत्वाचा आहे. सो मानसिक आणि बौद्धिक ह्या दोन्ही गोष्टी चांगल्याच असतात ह्या मुलांच्या. फक्त थोडंसं सुरुवातीपासून सपोर्ट लागतो मुलांना आणि मुलं जेव्हा एकदा इंडिपेंडेंट होतात तेव्हा ते व्यवस्थित पद्धतीने फंक्शन करू शकतात. तर मॅडम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की ह्या मुलांच्या उपचारामध्ये पालक आणि कुटुंबांचा कसा सहभाग असला पाहिजे? तर पालक आणि कुटुंब हे या मुलांच्या उपचार पद्धतीचे आधारस्तंभ आहेत. पालकांना आम्ही स्पेशल ट्रेनिंग देतो की आपल्या बाळाबरोबर कसं काम करणं गरजेचं आहे. आयडियली बघितलं तर जेव्हा मुलाला थेरपी चालू होते, म्हणजे जी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स असतात, सो ते जेव्हा चालू होतात तर आयडियली WHO असं म्हणणं आहे की 25 तास आठवड्यातले हे थेरपी झाली पाहिजे. पण 25 तास थेरपी करणं हे कोणालाच शक्य नसतं. त्यामुळे आपण इथे कोल्हापूरमध्ये आणि रत्नागिरीमध्ये आपण जे करतो की आपण पालकांना ट्रेन करतो. WHO द्वारे वी आर सिलेक्टेड, आपण आशिया खंडाचे रिप्रेझेंटेटिव्ह आहोत कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी. सो याच्यामध्ये आम्ही काय करतो की पालकांना ट्रेनिंग देतो की आज जर थेरपीमध्ये जे होतंय ते घरी होणं गरजेचं आहे. नुसतंच तुम्ही थेरपीला या हे म्हणून किंवा उपचार करण्यासाठी आमच्याकडे या असं नसतं. सो पालकांनी शिकून घेणं हे गरजेचं आहे. आपण बाळाबरोबर कसं वागायचं, काय केल्याने आपल्या बाळाची डेव्हलपमेंट होईल याची ट्रेनिंग पालकांना मिळाली पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर कुटुंबाने त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. आजकाल काय आहे, न्यूक्लिअर फॅमिलीज असल्यामुळे कुटुंब सपोर्टिंगला कमी असतं. पण आम्ही जेव्हा आमच्याकडे एखादं मूल ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरचं येतं तेव्हा आम्ही इन्सिस्ट करतो की आजी आजोबांनी येऊन त्यांच्याबरोबर राहावं. कारण जेवढे जास्त लोक कुटुंबामध्ये असतील तेवढे जास्त मुलाला एक्सपोजर्स मिळतात आणि तेवढे जास्त संभाषण साधण्यासाठी ऑप्शन्स मिळतात. आणि जेव्हा मुलाकडे फॅमिली हा सपोर्ट असतो, एक स्ट्रॉंग सपोर्ट, तेव्हा तो कोणत्याही व्यक्तीबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो. सो आपल्या विश्वासाचं माणूस जे असतं किंवा आपल्या हक्काची माणसं जी असतात ती जास्तीत जास्त असली तर ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये खूप फायदा होतो. दुसरा गोष्ट असं असतं की जेव्हा आई आणि वडील एकटेच या मुलाबरोबर काम करत असतात आणि डेली लिव्हिंग मध्ये त्यांना हँडल करत असतात तेव्हा खूप प्रेशर येतं सोसायटी करून की तुमचं मुलं असं का वागतं आणि तुमचं मुलं असं का करतं. तर आजी आजोबा असतील, काका काकी असतील, मामा मामी असतील, हे जर सपोर्टिव्ह राहिले तर आई वडिलांना पण छोटे छोटे विन्स मिळवायला खूप मदत होते त्याच्यामुळे. सो कुटुंब, पालक या सगळ्यांनी एकत्र मिळून काम करणं खूप महत्वाचं आहे. आणि हे ह्यांच्या नशिबाला आले म्हणून ह्यांनी एकट्याने करावं ह्याच्यापेक्षा आपण ह्यांना मदत करून ह्याच्यातून बाहेर काढता येतं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे सगळं सगळ्यांनी समजून घेणं महत्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. मग एक समाज म्हणून आपली याबद्दलची काय भूमिका असली पाहिजे? समाजाचा तर खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये. बिकॉज ऑटिझमचे इन्सिडेंट्स आता 36 मधल्या एका मुलाला ऑटिझम आढळून येतो. ऑफकोर्स आपलं लॉकडाऊन नंतर, कोविड नंतर ह्या गोष्टीची लक्षणं जास्त नोटीस होतात कारण मुलं प्रचंड मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत. स्कूलिंग पण मोबाईलवरती होत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुलं एकलकोंडी पडलेत. आधीच स्वमग्नता म्हणजे स्वतःत मग्न राहणं, त्याच्यात वातावरण म्हणजे तुमचं एन्व्हायरमेंट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर दिस. म्हणजे ऑटिझम असो अथवा नसो, मुलं आजकाल फारच एकलकोंडी आहेत. पण मग समाजात जेव्हा ही मुलं इन्व्हॉल्व्ह होतात तर इन्व्हॉल्व्ह व्हायला डिफिकल्ट जातं. इन्व्हॉल्व्ह होतात म्हणजे इन्व्हॉल्व्ह व्हायचा प्रयत्न कुठे बुडा पालकांच्याकडून थोडासा होतो. तर समाजामध्ये आपण काय केलं पाहिजे, जर एखादं मूल मॉलमध्ये आहे आणि तो दंगा करतोय किंवा तो ओरडतोय आणि तो कानावर हात ठेवतोय किंवा खाली लोळतोय तर त्याचा हसू न करता एखाद्याने पुढे होऊन विचारावं की आईला त्या की बाबा तुला काही मदत हवी आहे का, हाऊ कॅन आय हेल्प, हे आपल्या सगळ्यांच्याकडून अपेक्षित आहे. रादर दॅन तिथे उभारून त्यांना डिमीन करणं किंवा त्यांना इन्फिरियर फील करवण्यापेक्षा. आणि मी खूप वेळा पाहते की बाकीचे पालक आपल्या मुलांना घेऊन बाजूला होतात त्यांच्यापासून, आणि की नाही त्या मुलाकडे जाऊ नको, तो वेगळा मुलगा आहे,
हे करण्यापेक्षा आपल्या लहान मुलांनाही ह्याचा अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे की तीही मुलंच आहेत. त्यांना जर कोणत्या गोष्टीमध्ये डिफिकल्टी होत असेल तर आपण ऍज अ पिअर त्याची जाऊन मदत करणं गरजेचं आहे. सो समाजात हे अवेअरनेस क्रिएट करणं खूप गरजेचं आहे की जरी ते मूल वेगळं असलं तरी आपल्या मुलासारखंच आहे आणि आपल्या मुलांनी त्यांना ऍडजस्ट करून घेतलं किंवा त्यांना समजून घेतलं तर त्या मुलांचं भवितव्य चांगलं होतं सगळ्यांचंच. एक एम्पॅथी डेव्हलप होते, जे मूल समजून घेतं ते, आणि ज्याला समजून घेतं त्यालाही एम्पॅथी डेव्हलप होते की बाबा मला समजून घेणारा कोणीतरी आहे मदतनीस याच्यामध्ये. ह्या मुलांसाठी शाळा वगैरे पण वेगळी असते का? नाही, ह्या मुलांसाठी शाळा ह्या रेग्युलरच असतात. एसएससी असेल, सीबीएसई असेल, आयसीएसई असेल, प्रत्येक बोर्डाकडून विशिष्ट सवलती मिळतात ह्या मुलांना. मग त्या रायटिंगसाठी असतील, रिडिंगसाठी असतील किंवा कुठल्या एक्झामिनेशनसाठी असतील. आजकाल बऱ्याच शाळांमध्ये रिसोर्स रूम्स किंवा स्पेशल एज्युकेटर्स हे असतात त्यांच्या टीममध्ये. सो दॅट इज अनदर गुड थिंग. सरकारकडून पण सरकारी शाळा जर असेल तर त्याच्याकडून विशेष शिक्षकही दिले जातात. सो जे येऊन त्या मुलांना मदत करू शकतात, टीचर्सना ट्रेन करू शकतात. ऑल्सो आपण इन्स्पायर चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरच्या द्वारे पण आपण टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम्स करतो सगळ्या स्कूल्समध्ये, जिथे टीचर्सना आम्ही शिकवतो की कुठलंही मूल असेल, ऑटिझम स्पेक्ट्रमचं असेल किंवा डेव्हलपमेंटल डिसऑर्डरचं असेल तर वर्गात कसं ओळखायचं आणि मग त्या मुलाला इनकॉर्पोरेट कसं करायचं वर्गात. म्हणजे बऱ्याच वेळा आपण पाहतो की उड्या मारणारं मूल असेल तर त्याला वर्गाच्या बाहेर काढलं जातं. बरोबर. ते न करता ते मूल स्कूल क्लासरूम मध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी काय करावं टीचर्सनी ह्याच्यासाठी आपण ट्रेनिंग करतो. सो बेसिकली स्कूलिंग शुड बी नॉर्मलाइज्ड. सो नॉर्मल स्कूलिंग मध्ये अडथळे कुठून येतात? जेव्हा बाकीचे बालक म्हणतात की आम्हाला हे मूल आमच्या वर्गात नकोय, आमच्या मुलांच्या बरोबर हे मूल आमच्या वर्गात नकोय, सो तिथे प्रॉब्लेम येतो. पण अगेन द होल पॉइंट ऑफ क्रिएटिंग द सेन्सिटिव्हिटी इज की पालकांनी समजून घेतलं पाहिजे कुठल्याही मुलाच्या की प्रत्येक मुलांमध्ये काही ना काहीतरी डिफरन्सेस असतात, पण ते ऍक्सेप्ट करून त्या मुलांना नॉर्मल्सीमध्ये आणण्यासाठी आपण सपोर्टिव्ह वागणं हे खूप गरजेचं आहे. आता तुम्ही गेली 12 वर्ष यामध्ये काम करत आहात, मग सध्या याचे सेंटर कुठे कुठे कार्यरत आहेत? सो आपलं प्रायमरी सेंटर कोल्हापूरमध्ये आहे, इन्स्पायर चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर. आपलं अजून एक सेंटर आहे जे रत्नागिरीमध्ये आहे, विच इज ऑल्सो फुली फंक्शनल. तिथे प्रॉपर क्वालिफाईड थेरपिस्ट आहेत, कोल्हापूरमध्येही आहेत. आपली स्कूलही आहे ज्याचं नाव आहे इन्स्पायर लुमिनरी अकॅडमी, विच इज अन NIOS बोर्ड. ज्याचं मी मेन्शन केलं होतं की कुठल्याही डेव्हलपमेंटल डिसऑर्डरच्या मुलांना NIOS बोर्ड हे खूप सुटेबल पडतं. ह्या 3 गोष्टी आहेत. प्लस आपण बाकी डिस्ट्रिक्ट्सना पण खूप व्हिजिट करतो, ज्याच्यामध्ये आपण कार्यक्रम राबवतो, अवेअरनेस कार्यक्रम. आपण गव्हर्नमेंट ऑफिसेस बरोबर खूप कार्यक्रम करतो, ज्याच्यामध्ये स्कीम्स जे लोक राबवतात गव्हर्नमेंटमध्ये ह्या मुलांसाठी त्यांनाच माहित नसतं की काय अवेलेबिलिटी आहे आणि काय असतं अवेलेबल. सो वी डू अ लॉट ऑफ प्रोग्राम्स फॉर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स ऑल्सो, लाईक कलेक्टर ऑफिस असेल, जिल्हा परिषद असेल, और RBSKच्या टीम्स असतील, आशा वर्कर्स असतील, ह्यांच्यासाठी आपण अवेअरनेस प्रोग्राम्स ही क्रिएट करतो. आता कोल्हापुरात म्हटलं तर अशा अवेअरनेस असलेली म्हणजे ऑटिझम असलेली मुलं खूप प्रमाणात असतील किंवा नसतील, पण त्यांना सगळ्यांनाच तुमच्याकडे जे म्हणजे आपलं जे सेंटर आहे कोल्हापुरातलं ते माहीतच आहे की नाही हे आपल्याला माहित नाही, पण त्यांच्यासाठी तुम्ही काही संदेश देऊ शकाल का? अशी नम्र विनंती करते की आपल्या मुलामध्ये जर वेगळं पण काही आढळलं तर ते असू दे, नंतर बघूया, थोडा मोठा झाल्यावरती बरा होईल असं म्हणण्यापेक्षा जर आई वडिलांना, आजी आजोबांना कोणाला वाटलं की आपल्या बाळामध्ये काहीतरी वेगळं पण आहे तर ह्याच्यासाठी प्रॉपर व्यक्तीचं तुम्ही गायडन्स सीक करा. तुमच्या लहान बालरोग तज्ञांना दाखवा, बालरोग तज्ञाकडून बाल मेंदू विकास तज्ञांकडे या आणि माहिती घेणं किंवा माहितीचा आधार घेणं ह्याच्यात काहीही वावगं नाहीये. जर आपल्याला कळलं की आपण आपल्या मुलाबरोबर कसं वागल्याने, कसं त्याच्याबरोबर काम केल्याने आपलं मूल सुधारेल, तर त्याच्यासाठी पुढचं पाऊल टाकलंच पाहिजे पालकांनी. आणि जसं मी म्हणते की अर्ली आयडेंटिफिकेशन अँड अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे त्वरित निदान व त्वरित उपचार हे करणं फार गरजेचं आहे. ऑटिझम असो अथवा कोणतंही डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असो, फक्त स्पीच डिले असला तरीही अर्ली आयडेंटिफिकेशन अँड अर्ली इंटरव्हेन्शन हे आपल्याला फार गरजेचं आहे. आज आपल्याबरोबर होत्या डॉक्टर दीप्ती चव्हाण मॅडम. 2 एप्रिल हा ऑटिझम अवेअरनेस डे म्हणून साजरा केला जातो, तर त्याची लक्षणे काय आहेत, त्या मुलांनी काय केलं पाहिजे, पालकांनी कोणती त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांची लक्षणे ओळखून त्यांच्याबरोबर कसं वागलं पाहिजे किंवा समाजानेही त्यांच्याबरोबर कसं राहिलं पाहिजे, याबद्दल दीप्ती मॅडमने आपल्याला खूप छान माहिती दिली. दीप्ती मॅडम, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ऑटिझम बद्दल खूप छान माहिती दिलात, याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी.